मंडळी कशा तुम्ही बऱ्याच आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही स्वागत करतो. आज तुम्हाला तर माहिती आहे आपण नुसतं एकदम खाण्याचं शॉकिंग झालेलं आहे. आता नवीन आपण काय काय बनवून खातो. आता आई गेल्या गावाला आणि आपण आज बनवून खायचा मस्तपैकी फोडणीचा भात. म्हणजे आपण जरा चविष्ट आपण आज खायचा असं फोडणीचा भात बनवून खायचा. खिचडी याला म्हणतात एक खिचडी. तर आपण घरगुती पद्धतीने आज मीच बनवणार आहे, दुसरं कोणीच नाही, आपल्याला कॅमेरा वगैरे पकडा कोणीच नाही. तर आता आपण पहिलं स्टार्ट करूया. मस्तपैकी सामान काय काय घ्यायचं. असं मी कांदा चिरून घेतला, टमाटर चिरून घेतला, एक बटाटे चिरून घेतले, कांदा अर्धा चिरून घेतला मस्तपैकी आणि असा भात मस्तपैकी धुवून घेतला आणि हे सगळं मसाल्याचा डबा मस्तपैकी घेतला. पुढंच आता त्याला एकदम खोलायचा, परत काट टाकायला सुरुवात करायची. कारण आपल्याला तर कसं सगळं समोरच पाहिजे, कारण आपण कसं करताच येत नाही आपल्याला हो. त्याच्यामुळं आणि ही कसं बारीक मी कांदा असा नवीन पद्धतीने करून घ्यायचं. म्हणलं आज हा मसाला टाकून बघायचं, म्हणलं कसं लागते बघायचं. राजेश आता स्पेशल बिर्याणी मसाला आपण बिर्याणीसारखं लागते का नाही बघायचं आहे. तर आपण आता घेऊया तेल टाकून मस्तपैकी तापलं. आता बघलं तेल टाकल्यावर टाटा वाजायचं. तर बघा मित्रांनो, हा असं मसाला इथं मस्तपैकी हळद बिळद सगळं असं थोडं टाकायचं एकदम चकाचकात बिर्याणी आपल्या हाताची पप्पाला खायला हे त्या नाही. तर मित्रांनो आता आम्ही असं 2 पळी मी तेल टाकणार आहे. 2 वाटी तांदूळ असल्यामुळे मी 2 पळी तेल टाकणार आहे. कारण आपल्याला काय अंदाज नाही एवढा, पण आपण थोडं बघून शिकलोय. यूट्यूब कशाला आहे थोडं बघून शिकायला यूट्यूब आपल्याला. आता थोडा आपण गॅस केला फुल टाकायचं थोड्या वेळाने लगेच कांदा. आता आपण एक कांदे फोड टाकून बघायचं कसं झालं. एकदम चकचकीत झालं. तर आता आपण कांदा टाकून येतो सगळा लई भारी झालेला. आपण कांदा टाकून घेऊ सगळ्या मस्त तुरपट बारायला. कारण आपल्याला मस्त बिर्याणी बनवायचं म्हणजे आपल्याला तुरपट बिर्याणी नव्हते. सॉरी खिचडी भात उडत आहे बघा. म्हटलं काय करायचं, पण तुमच्यासाठी एवढं करायला लागतं. आता मस्त हलवून घ्यायचं. कांदा एकदम भाजला पाहिजे. आता त्याची चव लागत नाही. कांदा मस्तपैकी आता भाजला मित्रांनो बघा, एकदम तळीत. आता या कांद्यामध्ये टाकायचं टमाटर. बघा तुम्ही हलवून घ्यायचं एकदम टाकायचं. याकडे बिर्याणीला जाणार नाही कसं आपण करते काय आपल्या तुलाही भरलं कुठून चॅलेंज म्हटलं दाखवत नाही खाली. आता आपण हलवून घेऊ एकटाच मोबाईल आपल्याला हलवून जाणं. तर मित्रांनो आता आपण बटाटे बी टाकले मस्त तिथे आणि त्याला जर हलवून घेऊ एकदम झकाट. असं कसं असतं माहिती आहे का, हे करताना ना आपल्या अंगात ना कला पाहिजे हो, दुसरं काय नसतं. राहिलं काय करा येत नाही सगळं काही बाहेरला तिथं असं काही नाही. आपल्याला पण येत आपण काय कुठं काय शिकून नाही आलं, पण बघून शिकले म्हणा. तसं म्हणजे तर आहे जरा थोडं फार शिकवलं म्हणाले. गावाला गेलं का जास्त करून खायला काय नाही. पहिलं चिकन मटन खायचं असं करून. आता जरा कमी मीठ टाकलं बघा मित्रांनो. आता मी थोडंसं कसं जरा त्याला तुम्ही काढायला बरं असते. जरा असं हलवून घेऊ. जरा आपण मीठ टाकलं थोडं लागू द्यायला. टमाटर मिठात जरा तळलं ना भारी होतं. आपण हळद टाकून घेऊ बघा मित्रांनो. आपलं म्हणजे एवढी अशा हळद टाकतो बघा मित्रांनो. आता अजून थोडी टाकतो, कारण जरा पिवळा असला का जरा भारी लागतं खायला. परत टाकायचं जिरं पण थोडं टाका. पुन्हा दिलं का जिरं टाकायचं. थोडं टाकायचं मोहरीची जरा मजबूत टाकायची, म्हणजे खाताना जरा लागली पाहिजे. तिथे झालं ते त्यानंतर टाकायचं चटणी बी आपण मुचकी टाकायची, कारण आपण जास्त टाकायचे नाही. जसं लागत तसं जास्त तिखट आपल्याला चालत नाही. टाकली चटणी थोडीशी झाली चटणी. आता याला करायचं सगळं हलवायचं मस्त. तसं आपल्याला जमतं थोडंफार. काय करायचं, माणसं म्हणतात असं केलं का बायकोला काय टेन्शन नाही बघा. माणसाला काय असं काय करायला लागलं का म्हणतात ते लग्न झालं पाहिजे बघा. पूर्वी ते दुखी बघा. तर मित्रांनो आता सगळं एकदम मस्तपैकी मिक्स झालेलं आहे. आणि आता आपण जे भात धुला आहे तांदूळ धुवून ठेवल्याचं ते तांदूळ आता मस्तपैकी आपण टाकून देऊ याच्यात. म्हणजे आपलं काय काम खेचून जातं. तर हे आपण तांदूळ दिलेला आहे. त्यात आपण तांदूळ टाकू सगळं, कारण आपल्याला तांदूळ नाही टाकलं तर कसं व्हायचं. हे बघा आता तेल सुटायला लागलं मस्तपैकी. पाणी सुटायला आता थोडं परत पाणी सुटेल. आहे का नाही, कसं आहे का नाही. तर भारी आहे आपण बनवतोच बघा. तर चला आता हे हलवून घेतो. एका हाताने हलवायचं नाही आपल्याला नीट. तर आता आपण हलवले मस्तपैकी. आणि आता आपण जे मसाला आणला आहे ते टाकू थोडासा. कसं लागतं आपल्याला काय एवढ्या आयडिया नाही. यात सगळं मिक्स आहे बघा मित्रांनो. तर बस आपल्याला काय आयडिया नाही, पहिली टाकतो. हे कसं आहे कसं नाही आपल्याला काही कळणार नाही. तर थोडं आरामातच आपण केलेलं बरं. तर हे टाकलं आता हलवून घेतो. आता मित्रांनो सगळं केलं बघा आपण एकदम मस्तपैकी कसं मिक्स. आणि त्यात टाकायचं आपण आता एक तांदूळ पाणी पहिलं कसं आहे. एवढं पाणी संपलं का त्यानंतर अजून टाकायचं. आता आपण ते झाकून सगळी करते ते कुकरमध्ये आपण बोलते त्याची
बघू कशी लागते कशी नाही. पहिल्यांदा ट्राय केली, आपल्याला काही एवढं जमत नाही. ते व्हेज आज पहिल्यांदा करतो आपण. मस्तपैकी झालं तुरंग बिरंग एकदम बाहेर आला बघा मित्रांनो. असं आहे शिजलं बघा. चला आता आपण त्याला मस्तपैकी कमी गॅसवर ते शिजवून देऊया. तर मित्रांनो हे बघा आपण मस्तपैकी भात आता अजून डबल पाणी टाकलं आहे. खाली भात लागला का नाही काय माहीत नाही. लागला असं वाटतं थोडं थोडं. बघू काय होतं काय नाही. शिजत आलं आहे. शिजल्यावर अजून टाकायचं मस्त. तर मित्रांनो मस्तपैकी लाईट पण गेली. जायला काय तेव्हा असं गरमीमध्ये मासे बनवून काढून बसायला लागतं. लाईट गेली आणि आपण बनवतो या जवळ. तर लय उकडत होतं. मग आलं थोडं बाहेर हवा खायला. मस्त असं वाटायला लागलं. आता काय करायचं, गरमीचे दिवस आहे तर मुंबईला बी लय बेकार झाली अवस्था. अशा अवस्था बेकाराने काही बोलू नका.